नमस्कार फ्रेंड्स, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये। आणि आज आपण नेहमीपेक्षा थोडीशी हटके अशी ही एक रेसिपी पाहणार आहोत, जिचं नाव आहे कोरियन कॉर्न डॉग्स। सध्या के ड्रामाज, कोरियन रेसिपीज आणि कोरियन ब्युटी प्रोडक्ट्स तर प्रचंड ट्रेंडमध्ये आहे। मग अशाच वेळी कोरियाचीच एक असलेली सिरियल जिचं नाव आहे जिनीज किचन आम्ही पाहिली। आणि त्यामध्ये हे आपलं रेस्टॉरंट वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन उभं करतात आणि तिथे त्यांच्या रेसिपीज बनवतात। त्यातलीच अगदी प्रचंड अशी लोकांना आवडलेली म्हणजे कोरियन कॉर्न डॉग्स ही रेसिपी आम्ही सुद्धा पाहिली। आणि ही पाहिल्यानंतर माझ्या मुलाने हट्ट धरला की आई आपल्याला सुद्धा हे कोरियन कॉर्न डॉग एकदा ट्राय कर। तर त्याच्यासाठी आज ही मी रेसिपी बनवलेली आहे आणि तुमच्यासाठी खास याचा व्हिडिओ सुद्धा शूट केलेला आहे। तर अगदी टेस्टी, क्रिस्पी आणि अगदी सहज असे तयार होणारे हे कोरियन कॉर्न डॉग कसे बनवायचे ते आपण पाहूया। तर ह्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक ब्रेडचा डो बनवून घ्यायचा आहे, ज्यासाठी इथे 1.5 कप एवढा मैदा मी घेतलेला आहे। आता ह्या 1.5 कप मैद्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने मोजून 1.5 चमचा एवढं मी साखर घातलेली आहे। चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। अगदी प्लेन असा हा डो नको, तर थोडासा फ्लेवरफुल होण्यासाठी मी अर्धा टीस्पून एवढी काळी मिरी पावडर यामध्ये घातलेली आहे आणि अर्धा टीस्पून एवढं चिली फ्लेक्स घातलेलं आहे। आणि हे आता आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे ह्याची जी ओरिजिनल रेसिपी आहे त्यामध्ये काळी मिरी आणि हे चिली फ्लेक्स घातलेले नाही आहेत, हे मी माझ्या मनाने ह्यामध्ये ॲड केलेले आहेत थोड्याशा फ्लेवरसाठी। तर अगदी तुम्ही हे स्किप केले तरीसुद्धा चालतील। तर ह्याला मी अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये अगदी 1 टीस्पून मोजून आपल्याला जे इन्स्टंट ड्राय ईस्ट येतं ते घालायचं आहे। तर ते इन्स्टंट ड्राय ईस्ट मी यामध्ये घातलेलं आहे, अगदी बारीक बारीक ग्रॅन्युल्स असतात। आणि त्यानंतर इथे मी पाणी कोमट होण्यासाठी ठेवलेलं आहे। पाणी अगदी व्यवस्थित कोमट आपल्याला घ्यायचं आहे, हाताला चटका लागेल इतकं गरम पाणी घ्यायचं नाही आहे, नाही तर आपलं जे ईस्ट आहे ना ते डेड होईल आणि आपला ब्रेडचा डो जो आहे तो व्यवस्थित फर्मेंट होणार नाही। तर हाताने व्यवस्थित चेक करून घ्या, अगदी हलकंसं कोमट आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या कोमट पाण्याने आपल्याला अगदी सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर अगदी भजीच्या पिठाप्रमाणे सरसरीत नको आहे किंवा चपातीच्या पिठाप्रमाणे घट्ट, इतका घट्टही डो आपल्याला मळायचा नाही आहे। तर आपण जी एक स्टिक घेणार आहोत जिच्यावरती आपण चीज लावणार आहोत त्या भोवती आपल्याला हे पीठ गुंडाळून घ्यायचं आहे। तर तितपतच सैलसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे पीठ किती सैलसर असावं हे सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते। अगदी पटकन अशी होणारी रेसिपी आहे, फारच टेस्टी रेसिपी आहे। ते पहा व्यवस्थित असं हे पीठ आता मी इथे मळून घेतलेलं आहे। तर हे मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते, इतपतच सैलसर असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आणि यानंतर आपण इतर गोष्टींची तयारी करेपर्यंत हे पीठ झाकून आपण बाजूला ठेवूया, म्हणजे हे व्यवस्थित असं फुगून वर येईल व अगदी छान असं आपल्याला हे आपण जे कॉर्न डॉग बनवणार आहोत त्यासाठी वापरता येईल। तर हे झाकून मी बाजूला ठेवून देते। आता इथे पुन्हा एकदा मी पाणी गरम होत ठेवलेलं आहे। तर इथे आपल्याला हे काही बटाटे आहेत ज्याची मी साल काढून घेतलेली आहेत, ह्याचे अगदी बारीक बारीक असे क्यूब्स करून घ्यायचे आहेत। ते सुद्धा आपण कॉर्न डॉगसाठी वापरणार आहोत। तर मी इथे पातेल्यामध्ये थोडंसं पाणी वाढवते, कारण हे क्यूब्स कापल्यानंतर आपल्याला अगदी एक उकळी येईपर्यंत हे बटाटे या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। तर बटाट्याची साल काढून त्याला अगदी व्यवस्थित असं एका आकारात आपल्याला कापायचं आहे। तर ते एका आकारात कापण्यासाठी आधी मी ह्याच्या गोल गोल अशा स्लाईस कापून घेते व त्यानंतर पुन्हा एकदा ह्याला उभे काप देऊन अगदी एका आकारात आपल्याला ह्याला व्यवस्थित असं कापून घ्यायचं आहे। तर इथे आपण हे जे कॉर्न डॉग बनवणार आहोत तर एका स्टिकला आपण चीज लावणार आहोत, त्याच्या भोवती हे ब्रेडचं डो गुंडाळणार आहोत आणि त्या डोला आपण ह्या पीसेसने बटाट्याच्या जे क्यूब्स करणार आहोत त्याने छान असं कोट करून घेणार आहोत। त्यासाठी हे बटाट्याचे अगदी बारीक बारीक असे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि हे नंतर आपण जेव्हा कॉर्न डॉग तळतो तेव्हा छान असे क्रिस्पी होतात। तर हे पहा इतके बारीक असे मी हे बटाट्याचे काप करून घेतले आहेत। अशाच पद्धतीने बाकी सगळ्या बटाट्याचे मी हे असे काप करून घेते व त्यानंतर अगदी 2 सेकंडसाठी आपल्याला गरम पाण्यामध्ये ह्याला टाकून एक उकळी काढून घ्यायची आहे। मीठ टाकायचे त्यासोबत आणि त्यानंतर व्यवस्थित असं चाळणीवरती आपण ह्याला काढून घेणार आहोत। तर आता मी हे पाण्यात घालते आणि अगदी एक उकळी येईपर्यंत आपण ह्याला छान असं शिजवून घेऊया। अगदी भाजीला आपण शिजवतो त्याप्रमाणे बटाटा न शिजवता हलकासा फक्त एक 70% फक्त आपल्याला हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे। त्याच वेळी आता इथे मी ही जी मॅगी आहे
तुम्ही इन्स्टंट नूडल्स पण वापरू शकता, जर तुमच्याकडे रामेन असेल तर तेही वापरू शकता। ते मी इथे मॅगीज घेतलेली आहे, ती हाताने मी व्यवस्थित अशी कुस्करून घेते। ह्याचंसुद्धा आपण छान असं कोटिंग करून घेणार आहोत आपल्या कॉर्नडॉगला। छान असे कुरकुरीत आपल्याला कॉर्नडॉग करायचे आहेत, म्हणजे खाताना अगदी मजा येईल। आतमध्ये छान असं सॉफ्ट चीज आहे, वरून छान असं क्रिस्पी ही लेयर आपल्याला तयार करायची आहे। तर व्यवस्थित अशी मॅगी माझी आता इथे कुस्करून झालेली आहे आणि आपण इथे जे पाणी उकळत ठेवलं होतं ते पाणीसुद्धा गरम झालेलं आहे। तर एकदा आपण हे बटाटेसुद्धा चेक करून घेऊया, कारण की बटाटे आपल्याला फार जास्त शिजवायचे नाही आहेत। तर चमच्याने व्यवस्थित असं मी एकदा ढवळून घेते व चाकूने हलकंसं आपण याला कट मारून बघूया की हे कितपत शिजलेले आहेत। अगदी 70%च आपल्याला ह्याला कुक करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित असं चाकूने हे कापलं गेलेलं आहे, म्हणजे आपला जो बटाटा आहे तो व्यवस्थित असा आपल्याला पाहिजे तेवढा शिजलेला आहे। आता ह्या चाळणीवरती काढून ह्याच्यावरती मी थंड पाणी ओतणार आहे, जेणेकरून याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती लगेच थांबून जाईल। आणि आता याला व्यवस्थित असं निथळत ठेवलेलं आहे। पाणी अगदी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। हे पहा, मी तुम्हाला बोटाने सुद्धा दाबून दाखवते। बटाटा शिजलाय, पण लगेचच असा बोट चेपा होईपर्यंत आपल्याला शिजवायचा नाही आहे, तर थोडंसं आपल्याला यामध्ये कसर ठेवायची आहे। तर इथे आता व्यवस्थित असा हा पाणी निघून गेल्यानंतर बटाटा आपला ड्राय झालेला आहे। टिश्यू पेपरने पुसून घेतला तरीसुद्धा चालेल। आता आपल्याला ह्यावरती कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि छान असं डस्ट करून घ्यायचं आहे। हे जे बटाटे आहेत ते सगळे कॉर्नफ्लॉवरमध्ये अगदी व्यवस्थित असे आपल्याला कोट करून घ्यायचे आहेत व त्यानंतर आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत। ते पहा, अगदी 2 चमचे मी यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने चाळणीवरच टाकलेलं आहे, जेणेकरून जे एक्स्ट्रा कॉर्नफ्लॉवर आहे ते खाली प्लेटमध्येच पडेल आणि जे काही बटाट्याला चिटकेल ते आपल्याला पुरेसं आहे। तर अशा पद्धतीने हा जो एक्स्ट्राचा कॉर्नफ्लॉवर होता हे मी व्यवस्थित असं चाळणीने काढून घेतला आहे आणि आपले जे बटाटे आहेत ते आता रेडी झालेले आहेत। तर हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून मी बाजूला ठेवून देते व आता आपण पाहूया की आपण कॉर्नडॉगसाठी काय काय तयारी केलेली आहे। तर इथे हे ब्रेड क्रम्स मी घेतलेले आहेत। ही जी आपण मॅगी घेतली होती कुस्करून ती मॅगी बाजूला ठेवलेली आहे। बटाटे जे कॉर्नफ्लॉवरमध्ये डस्ट करून ठेवले होते ते, त्याचप्रमाणे हा जो आपण ब्रेड डो बनवला होता तो ब्रेड डो सुद्धा तुम्ही पाहू शकता छान फुलून आलेला आहे। त्याचप्रमाणे इथे मी हे चीज घेतलेले आहे। तर नॉर्मल जे आपले पिझ्झा चीजचा ब्लॉक येतो तो ब्लॉकच मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे। ह्या काही चॉपस्टिक्स आहेत मी पाण्यामध्ये भिजत घातल्यात, कारण ह्याच भोवती आपण आपले कॉर्नडॉग बनवणार आहोत आणि हे थोडंसं ड्राय डस्टिंगसाठी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे। चला तर आता ह्याचं असेंबलिंगसुद्धा आपण पाहूया। तर सगळ्यात फायनल स्टेज आता आलेली आहे, आपण कॉर्नडॉग बनवायला सुरुवात करतोय। तर एकदा हे जे आपण ब्रेडचा डो जो आपला फुलून आलेला आहे तो चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते मी, जेणेकरून ह्याची जी जाळी आहे ती तुटेल। तर हे पहा, अशा पद्धतीने एकदा फक्त ह्याला व्यवस्थित असं ढवळून घेतलेलं आहे आणि आता आपण कॉर्नडॉग बनवण्यासाठी ज्या चॉपस्टिक भिजत घातल्या होत्या त्यातली एक स्टिक मी घेते व आपण हे जे चीज कापून ठेवलेलं आहे हे स्टिकच्या आरपार आपल्याला हे चीजमध्ये घुसवायची आहे ही स्टिक। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण ह्याला इन्सर्ट करून घेऊया व त्यानंतर आता हे चीज जे आहे त्याभोवती आपण जे सुक्कं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे ते डस्ट करून घ्यायचं आहे, कारण चीज तेलात गेलं की लगेच मेल्ट होईल, तर ते ऊज होऊन बाहेर येऊ नये त्यासाठी ह्याला आधी मी व्यवस्थित असं डस्ट करून घेते। डस्ट केल्यानंतर आपण हा जो ब्रेडचा डो बनवलेला आहे हा डो ह्या पूर्ण चीजभोवती आपल्याला व्यवस्थित असा गुंडाळून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित असं डस्टिंग केल्यानंतर आता ही जी स्टिक आहे मी ह्या डोमध्ये बुडवते आणि छानपैकी ह्याला मी इथे ह्या डोने कोट करून घेते। तर आता हा डो जो आहे हा गुंडाळते वेळी थोडासा पाण्याचा हात करा, जेणेकरून जो डो आहे तो हाताला चिटकणार नाही। तर व्यवस्थित असं मी इथे चमच्याने करायचा ट्राय केला होता, पण ते काही व्यवस्थित लागलं नाही। मग आता पुन्हा एकदा मी पाण्याचा हात करून हे व्यवस्थित असा जो डो आहे तो या स्टिकला इथे व्यवस्थित असा लावून घेते। तर हे पहा, पाण्याचा हात लावून मी अगदी व्यवस्थित चारही बाजूंनी आपल्याला अगदी लक्ष देऊन करायचं आहे, कारण की हे जे चीज आहे हे जर तेलामध्ये सुटलं तर जे कॉर्नडॉग आहेत ते आपले व्यवस्थित होणार नाहीत। तर ते सुटू नये व आतल्या आतच मेल्ट होऊन राहावं, वरची क्रिस्पी जी लेयर आहे ती डॅमेज होणार नाही यासाठी। तर व्यवस्थित असं हे ब्रेड डो मी चारही बाजूंनी चीजला व्यवस्थित असं लावून घेतलं आहे व पाण्याचा हात लावून ह्याला एकसारखं करून घेतलेलं आहे। हे पहा, आता हे व्यवस्थित असं आपलं एकसारखं झालेलं आहे। आता हे जे आपले बटाट्याचे काप आहेत यामध्ये आपण ह्याला पुन्हा एकदा डीप करून घेतले आणि पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित दाबून घेतले। तुम्ही पाहू शकता अगदी लॉलीपॉपसारखं हे तयार झालं आहे। आणि आता फायनल स्टेज म्हणजे ब्रेड क्रम्समध्ये आपण ह्याला रोल करून घेतोय। जी काही कॅव्हिटीमध्ये राहिलेली आहे तिथे ब्रेड क्रम्स जातील
आणि आपला हा जो ब्रेडचा डो आहे तो पूर्ण त्याला व्यवस्थित असा चिटकवून घेईल। हे बघा, व्यवस्थित असं सगळीकडे ब्रेड क्रम्स आपण हाताने दाबून स्टिक करून घेतलेले आहेत आणि आपलं जे कॉर्न डॉग आहे ते तळण्यासाठी रेडी झालेलं आहे। तेल आधी आपल्याला हायेस्ट टेम्परेचरला ठेवायचं आहे हे टाकते वेळी। तर हे पहा, मी हायेस्ट टेम्परेचरला आपण तेल गरम करून घेतलं होतं, पुन्हा एकदा टेम्परेचर हाय केलं आहे। आता हा कॉर्न डॉग मी याच्यात टाकते व त्यानंतर अगदी 2 सेकंडच आपल्याला हे करायचं आणि लगेच आपण जे फ्लेम आहे ती मीडियम हायवरती करणार आहोत। सेकंड जो आहे तो सुद्धा मी असेंबल करून घेते। सेम प्रोसेसने चॉपस्टिकला मी चीज लावून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा पाण्याचा हात लावून घेणार आहे मी आणि कॉर्नफ्लॉरमध्ये डस्ट केल्यानंतर पाण्याच्या हाताने मी हे जे ब्रेड डो आहे तो अगदी या चीजला व्यवस्थित असा कोट करून घेते। आता आपण इथे मॅगीचं कोटिंग करतोय। बटाट्याचं आपलं एक करून दाखवलं मी तुम्हाला, आता मॅगीचं सुद्धा करून दाखवते। तर व्यवस्थित असं ब्रेड इथे कोट करून झाल्यानंतर मी याला ह्या आपली जी कुस्करलेली मॅगी आहे त्यामध्ये छान असं रोल करून घेणार आहे। हे पहा, व्यवस्थित चारी बाजूनी ही मॅगी जी आहे ती लागेल। तर अगदी व्यवस्थित अशी मॅगी मी हाताने सुद्धा व्यवस्थित लावून घेतली व आता उरलेलं जे आहे सेकंड जी लेअर आहे ती ब्रेड क्रम्सची असेल। आपण हे ब्रेड क्रम्ससुद्धा मी अगदी व्यवस्थित असं हे बघा कोट करून घेतलं आहे। आता आपला हा कॉर्न डॉगसुद्धा रेडी आहे फ्राय करण्यासाठी। हा आधी मी व्यवस्थित तळून बाहेर काढून घेते, अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे हे। ते पहा, अगदी छान असा आपला हा बटाट्याचा कॉर्न डॉग इथे तयार झालेला आहे। हा मी काढून एका जाळीवरती ठेवते जेणेकरून जर काही ह्यामध्ये एक्स्ट्रा तेल असेल तर ते निघून जाईल। तर हे पहा, अशा पद्धतीने हा कॉर्न डॉग जो आहे बटाट्याचा तो इथे रेडी झालेला आहे। आणि आता हा जो मॅगीचा आपण केला होता तो सुद्धा मी तेलामध्ये तळायला टाकते। अगदी छान वरून कुरकुरीत अशी ही लेअर तयार होते आणि अगदी टेस्टला तर अमेझिंगच लागतात। तर अशा पद्धतीने उरलेले सुद्धा सगळे कॉर्न डॉग मी तयार करून घेते व तुम्हाला सर्व करून दाखवते। तर अगदी गरमागरम आणि वरून क्रिस्पी असे हे आपले कोरियन कॉर्न डॉग इथे तयार झालेले आहेत। हे सर्व करते वेळी मी ह्यावरती थोडंसं तंदुरी सॉस आणि थोडंसं टोमॅटो केचप डिझल केलेलं आहे। तुम्ही तुमच्याकडे जर चिली सॉस असेल तर ते सुद्धा यावरती डिझल करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या सॉससोबत तुम्ही हे कॉर्न डॉग नक्कीच एन्जॉय करू शकता। तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ही माझ्या मुलाने डिमांड केलेली रेसिपी होती आणि खास त्याच्यासाठी बनवली आहे, तर त्याचा रिव्ह्यू आपण घेऊया। हे पहा, अगदी छान असा क्रिस्पी आवाज येतोय। पाठी जो टीव्हीचा आवाज येतोय तो प्लीज इग्नोर करा। हे पहा, आतमध्ये चीजसुद्धा अगदी छान असं मेल्ट झालेलं आहे आणि वरून तुम्हाला खाताना आवाज येतच असेल, अगदी क्रिस्पी झाले। कसं झालंय? चला तर मग फायनली माझ्या मुलाला हे कोरियन कॉर्न डॉग तर भरपूरच आवडलेले आहेत आणि आम्ही फॅमिलीने हे अगदी मस्त असे एन्जॉय केलेले आहेत। अगदी क्रिस्पी आणि तोंडात घालताच मेल्ट झालेलं चीज जे ऊज आउट होऊन येतं आहे त्याची टेस्ट अमेझिंग आहे। तर तुम्हीसुद्धा हे कोरियन कॉर्न डॉग नक्की ट्राय करून पहा। फारच सोपी रेसिपी आहे आणि नेहमीपेक्षा थोडीशी हटके आहे, मात्र तितकीच चविष्ट आहे। चला तर मग तुम्हीसुद्धा लवकर ही रेसिपी ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा लवकरच भेटूया आपल्या अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत एन्जॉय।